हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. रामनवमीच्या दिवशी करा वास्तू उपाय. श्रीराम यांच्या आशीर्वादाने घरात येईल सुख समृद्धी. ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. रामनवमी दरवर्षी चैत्र शुक्ल पक्ष नवमी तिथीला साजरी करतात. दरवर्षी 27 मार्च ह्या दिवशी श्रीरामनवमी साजरी करतात. ह्या दिवशी भक्त पूर्ण उत्साह व उमंगनी प्रभू श्रीराम यांच्याबरोबर त्यांचा जन्मोत्सव साजरा करतात. रामनवमी पर्व सुरू होण्याच्या अगोदर घरात काही वास्तू उपाय करणे खूप शुभ मानले जाते. योग्य वास्तू घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते. त्यामुळे घरात सुखशांती व स्थिरता येते व चुकीची वास्तू घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आणते. त्यामुळे परिवारामध्ये तणाव, भांडणं, मतभेद व आर्थिक नुकसानच्या बरोबर अजूनसुद्धा काही समस्या निर्माण होतात. आता आपण पाहूया रामनवमीच्या दिवशी कोणते सटीक उपाय केले तर सर्व मनोकामना पूर्ण होतात. मुख्य दरवाजाला तोरण लावावे. आपल्या घराचे मुख्य दार हे खुशालीचे प्रवेशद्वार मानले जाते. रामनवमीच्या दिवशी सकाळी स्नान करून मुख्य दरवाजा साफ करून आंब्याच्या पानाने किंवा अशोकाच्या पानाने तोरण लावावे. मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला हळद किंवा कुंकवाचे स्वस्तिक चिन्ह काढावे. ते फक्त नकारात्मक शक्तीला थांबवत नाही तर माता लक्ष्मी व प्रभू श्रीराम यांचे स्वागत करण्याचे संकेत आहेत. ईशान कोणाची पवित्रता. घरातील उत्तर पूर्व दिशा म्हणजेच ईशान कोण देवतांचे स्थान मानले जाते. रामनवमीच्या अगोदर ह्या दिशेला पाण्याने साफ करून घ्या. मग ह्या दिशेला चांदी किंवा तांब्याने पाणी भरलेला कलश ठेवा. भगवान राम यांच्या पूजेच्या वेळी याच दिशेला त्यांचे मुख केल्याने मानसिक शांती व स्पष्टता प्राप्त होते. राम दरबार मूर्ती किंवा फोटो. रामनवमीच्या अगोदर घरामध्ये भगवान राम, सीता, लक्ष्मण व हनुमानजीची मूर्ती किंवा फोटो आणणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे परिवारामध्ये एकता, प्रेम व सुखशांतीचे प्रतीक आहे. या फोटो किंवा मूर्तीला पूजा घरामध्ये स्थापित करून नियमित पूजन केल्याने नकारात्मक ऊर्जा व वास्तुदोष दूर होतो. राम दरबाराची उपस्थितीने घरातील वातावरण पवित्र बनवून आपसात ताळमेळ वाढतो. केशरी ध्वज. वास्तूला अनुसरून रामनवमीच्या दिवशी घराच्या छतावरती उत्तर पश्चिम म्हणजेच वायव्य कोनामध्ये केशरी ध्वज लावणे अत्यंत फलदायी आहे. जर ध्वजावरती जय श्रीराम किंवा हनुमानजींचे चित्र असेल तर खूपच शुभ मानले जाते. असे म्हणतात की असे केल्याने समाजामध्ये मान सन्मान वाढून पुढे येणाऱ्या अडचणी दूर होतात. तुळशीचा उपाय. तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावून 11 प्रदक्षिणा घालाव्या. प्रभू श्रीराम भगवान विष्णू यांचे अवतार आहेत म्हणून तुळशीची सेवा केल्याने घरामध्ये कधीसुद्धा धनधान्याची कमतरता होत नाही. सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी 3 सोपे उपाय करा. रामचरितमानसचे वाचन. सकाळी लवकर उठून स्नान करून रामचरितमानसच्या बालकांड ह्या अध्यायाचे वाचन करावे. त्यामुळे मन शांत होते व सकारात्मक ऊर्जा मिळते. तुळशीची माळ अर्पित करावी. तुळशीच्या 108 पानांवरती श्रीराम लिहून त्यांची माळ बनवून भगवान श्रीराम यांना अर्पित करावी. असे म्हणतात की त्यामुळे भगवान राम लवकर प्रसन्न होतात. चना व गुळाचे दान करावे. राम मंदिरामध्ये चणे गुळाचे दान करावे. त्यामुळे जीवनामध्ये सुखसमृद्धी येऊन सर्व मनोकामना पूर्ण होतात. हनुमानजींची पूजा करा. रामनवमी ह्या दिवशी श्रीराम यांचे परमभक्त हनुमानजींची विधीपूर्वक पूजा करून सुंदरकांड व हनुमान चालिसाचे पठण करा. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.